नमस्कार. आपण सध्या पाहतात न्यूज यात्रा. लव्ह जिहाद, लँड जिहाद आणि आता कॉर्पोरेट जिहाद असं एक वळण घेतलेलं प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे आणि शहर तेच आहे. अर्थातच अशोक खरातच्या गुन्ह्यामुळं राज्यभर गाजत असलेलं नाशिक शहर. आपल्याला या विषयावर चर्चा करताना काय घटना घडल्या याची माहिती घेण्यापेक्षा या प्रकरणाचं गांभीर्य समजून घ्यावं लागणार आहे. एकतर अत्यंत मोठ्या अशा बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये हे प्रकरण घडलं. गेल्या 2 वर्षापासून या कंपनीमध्ये महिलांची छेडछाड होत होती, महिलांचा विनयभंग होत होता. इतकंच नाही तर एक प्रेम प्रकरणाचा अपवाद जर सोडला तर इतर महिलांना जाणीवपूर्वक त्रास दिला जात होता. आता मी ज्या एक प्रेम प्रकरणाचा उल्लेख केलेला आहे त्याचीसुद्धा अगदी थोडक्यामध्ये मी कहाणी सांगणार आहे. परंतु त्या प्रेम प्रकरणामागे सुद्धा एक डाव होता. एकतर ही कंपनी बहुराष्ट्रीय आहे. खरं तर या कंपनीचं नाव घ्यायला काही हरकत नाही, पण पोलिसांनी त्यांचा गुन्हा नोंदविताना एका बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये असा प्रकार घडला आहे असं पोलीस दप्तरामध्ये नोंद केलेलं आहे. त्याच्यामुळं मी नाव घेणं टाळतो आहे. या कंपनीमध्ये एका मुलीचं त्याच्या सहकारी मुस्लिम मित्रासोबत ओळख वाढली आणि या ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं असं सांगितलं जात आहे. मी सांगितलं जात आहे असं म्हणतो आहे. आणि त्यानंतर या प्रेम प्रकरणाला एक वेगळं वळण लागलं आणि संबंधित तरुणाने तिला मुस्लिम धर्माविषयी काही गोष्टी सांगायला सुरुवात केलं आणि ही मुलगी मग घरी जाऊन उपवास करायला लागली. रोजा जेव्हा ठेवतात त्या महिन्याच्या काळात, अर्थात रमजानच्या काळामध्ये. तिने कपाळाला टिकली लावणं बंद केलं होतं, लिपस्टिक लावणंही बंद केलं होतं आणि तिच्या वागणुकीच्या बाबतीत तिच्या घरच्यांना संशय आला. हे सगळं घडत असतानाच या कंपनीमध्ये आणखी काही मुस्लिम कर्मचारी होते किंवा अधिकारी पदावर असतील काही, मला त्यात जायचं नाही. तर त्यांनी इतरही महिलांना अशाच पद्धतीनं त्रास दिला. हे अत्यंत गंभीर आहे. काही महिलांचा विनयभंग झाला. तिथं कुठल्याही प्रकारचा प्रेम भावनेचा संबंध नव्हता. एकूण 8 महिलांनी या सगळ्या प्रकरणामध्ये तक्रार केलेली आहे आणि एका पुरुषाने तक्रार केलेली आहे. एका महिलेचा अपवाद वगळता इतर महिलांचा कुठल्याही प्रकारचा अशा पद्धतीची मैत्रीचे संबंध कोणत्याही संबंधित त्या सहकाऱ्यांसोबत नव्हते. या सगळ्यांनी मुस्लिम धर्माचा प्रचार केला असा आता या सगळ्या तक्रारीमध्ये एका महिलेने नोंदवलेलं आहे आणि इतर महिलांनी विनयभंग केल्याच्या तक्रारी दिलेल्या आहेत. 22 मार्चपासून या सगळ्या प्रकाराला वाचा फुटली असं आपण म्हणूया. मागच्या 2 वर्षामध्ये हे प्रकरण कंपनीमध्ये धुमसत होतं. कंपनीच्या HR मॅनेजर जे आहेत अश्विनी चेचानी यांना या सगळ्या प्रकरणाची पूर्ण कल्पना होती आणि त्यांच्याकडे तक्रारी करूनसुद्धा त्यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये दुर्लक्ष केलं, कानाडोळा केला. इतकंच नाही तर संबंधित सहकाऱ्यांना मदत केली असा गंभीर आरोप त्यांच्यावर होत आहे. आपण आधी जो उल्लेख केला होता लव्ह जिहाद, त्याच्यानंतर जिहादनंतर लँड जिहाद आणि आता कॉर्पोरेट जिहाद. खरं म्हणजे या सगळ्या प्रकरणावर देशभरामध्ये खूप मोठी चर्चा सुरू आहे आणि देशातील धार्मिक वातावरण सलोख्याचं राहावं असा प्रयत्न केला जात असताना असे प्रकार जेव्हा समोर येतात तेव्हा या सगळ्या प्रयत्नांना खीळ बसते आणि पुन्हा एक नवीन चेहरा काही जणांचा समोर येतो आणि कट्टर हिंदुत्ववादी संघटना त्याच्यावर नेहमीप्रमाणे आक्रमकपणे तुटून पडतात. मुद्दा त्यांनी तुटून पडायलाच पाहिजे असा आहे. त्यांनी तुटून पडले म्हणजे त्यांनी काही चूक केलीच नाही. असे प्रकार जेव्हा केव्हा होतात मग ते कोणत्याही धर्माच्या बाबतीमध्ये असो ते निषेधार्हच आहे आणि ज्या धर्माच्या बाबतीत घडतात त्या धर्मातील लोकांनी जर आक्रमक भूमिका घेतली त्यामध्ये गैर असं काहीच नाही. आता या प्रकरणामध्ये रीतसरपणे 8 महिलांच्या आणि एका पुरुषाने दिलेल्या तक्रारीवरून 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे. 6 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि 1 आरोपी फरार आहे. हा झाला याचा तपासाचा भाग. पण आपण अगदी थोडक्यात हा विषय समजून घेणार आहोत की अशा पद्धतीने धर्मांतराच्या संदर्भामध्ये जर काही घडलेलं असेल तर त्या बाबतीमध्ये संबंधित आरोपींवर कठोर शिक्षा व्हायला पाहिजे. विशेषतः बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये ज्या पद्धतीने महिलांना त्रास दिला जातो त्या बाबतीतला हाही विषय या निमित्तानं समोर आलेला आहे. हा हिंदू मुस्लिम असा विषय आहेच आहे, पण त्या पद्धतीनं त्याला पेटवलं जाऊ नये अशी अपेक्षा आपण बाळगूया. आणि या निमित्ताने आता मुस्लिम धर्मीयांमधील जे समाजसुधारक असतील, सुधारणावादी विचारण्याचे लोक असतील, त्यांनीसुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये खऱ्याची बाजू घ्यावी आणि त्यांची भूमिका स्पष्टपणे मांडायला पाहिजे आणि आरोपींना
जर दोषी असतील तर नाही, पण आरोपींच्या संदर्भामध्ये कठोर भूमिका घेऊन त्यांनीसुद्धा मैदानात उतरण्याची हीच वेळ आहे, असं आपण त्यांनासुद्धा आवाहन करूयात. खरं म्हणजे हे जे शब्द आहेत, लव्ह जिहाद, लँड जिहाद आणि कॉर्पोरेट जिहाद, या संदर्भामध्ये आपण सविस्तर चर्चा नंतर करूया. पण नाशिकच्या पुरता हा विषय अत्यंत गंभीरपणे समोर येत आहे. एका बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये जी भारतीय कंपनी आहे, पण ती इतर देशांमध्ये तिच्या शाखा असल्यामुळे ती बहुराष्ट्रीय कंपनी आहे. त्यामुळं भारतीय उद्योजकाच्या कंपनीमध्ये भारतामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार असताना केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये, आता ही काय टीका म्हणून तुम्ही घेऊच नका, पण ही वस्तुस्थिती आहे, त्याला नाकारता येत नाही. भाजपचं कट्टर हिंदुत्ववादी सरकार असताना, बटेंगे तो कटेंगेचा नारा देणारं सरकार असताना असे प्रकार घडत आहेत. आणि याला सगळ्यांना आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनासुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये लक्ष घालावं लागणार आहे. त्यामुळं या प्रकरणाची कारवाई किती कठोर होते, या सगळ्या प्रकरणामध्ये आरोपींना कशी शिक्षा होते, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. आरोपींना योग्य ती शिक्षा झाली पाहिजे, कठोर शिक्षा झाली पाहिजे, ही सर्वांची भावना आहे. ती भावना लक्षात घेतली पाहिजे आणि विनयभंगाच्या तक्रारी आणि इतर ज्या तक्रारी आहेत त्या बाबतीमधले तपास आणि सर्व खुलासे जनतेसमोर आले पाहिजे, ही न्यूज यात्राची भूमिका आहे. या विषयावर आपण जोपर्यंत अधिकृत माहिती जास्तीत जास्त आपल्यापर्यंत येत नाही आणि त्याला दुजोरा मिळत नाही, तोपर्यंत कुठल्याही विषयावर मी भाष्य करायचं टाळणार आहे. त्यामुळं पुढच्या काळामध्ये जेवढी माहिती येईल त्या आधारे आपण या प्रकरणामध्ये स्पष्टपणे याच्यावर भाष्य करणार आहोत. आपली भूमिका आपण आधी स्पष्ट केलेली आहे की आरोपींवर कठोर शासन झालंच पाहिजे. त्यामुळं या सगळ्या प्रकरणामध्ये न्यूज यात्रा या पुढच्या काळातही मागोवा घेणार आहे. त्यामुळे आपण पाहत राहा. न्यूज यात्रा हे आहे आपलं चॅनल.